काय अरे हा आहेत 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 3 खेकडे आहेत मित्रांनो. हे बघा एक चांगली मादी आहे मोठी ती एक आणि हा बघा एक नर. हा मोठवर आहे एकच डेंग्याचा आहे मित्रांनो. बघू हा हा तर 2 तरी आहेत ना प्रॉपर असते पण. हे बघ हा ही एक मादी 2 मादी भेटलेत मित्रांनो. आता तुम्हाला घनसाचं पण दर्शन देतो. तर निशू आता जात होता उचलायला पिंजरे तेवढ्यात दिसलाय हा बघा. तर नमस्कार मित्रांनो. तर सकाळची वेळ आहे आणि आता पाण्याला भरती झालेली आहे आणि आज आपण खेकड्याचे पिंजरे टाकणार आहोत. तर पाण्याला तर भरती लागली आता पाणी भरतं आहे दाखवतो मी तुम्हाला. कारण पिंजरे मित्रांनो जे असतात खेकड्याचे ते भरतीवरच टाकलेले जातात पाण्याच्या. जशी पाण्याला भरती लागते तेव्हा ते बसवायचे आणि पाण्याला जेव्हा सुकती लागते म्हणजेच वट लागतो तेव्हा ते उचलायचे असतात रिटर्न. तर आता तेच करतो आता. माझे 5 पिंजरे आहेत तर ते दाखवतो मी तुम्हाला. आणि त्यांना मच्छी कोणती लावतात तर ती म्हणजे शेंगटी लावतात. शेंगटी ही कशी म्हणजे खेकड्यांसाठी अट्रॅक्टिव्ह असते. तिच्या मासाला वास चांगला येतो एकदम आणि त्याच वासावरती खेकडे वगैरे लांबून म्हणजे एकदम पटकन अट्रॅक्टिव्ह होतात. त्यामुळे शेंगटी हा मासा चांगला असतो खेकड्यासाठी. तर तो आपण आता पिंजऱ्याला बांधणार आहोत आणि बांधून आता आपण 5 पिंजरे बसवायचे आहेत आपल्याला. तर ते कशाप्रकारे बसवणार कुठे जाणार आपण कसे चिपीमध्ये बसवतात ते दाखवतो मी तुम्हाला. आणि कशाप्रकारे बांधलं जातं पिंजऱ्याला शेंगटी म्हणजेच मासे ते दाखवतो तुम्हाला. तर चला दाखवतो मी तुम्हाला आता. तर जसं की तुम्हाला मी बोललो पाण्याला वरती झाली आहे तर ती दाखवतो आता तुम्हाला. तर हे बघा पाण्याला वरती झाली आहे झोत पडला आहे पाहू शकता. आणि पाणी आतमध्ये चाललं आहे आता वर चढतं आहे तिकडे. आणि इकडूनच समुद्राची खाडी आली आहे त्यामुळे ते इकडून येतं आणि ह्या साईडला वरती चढत असतं. तर हे बघा आता आपल्याला तिकडे त्या साईडला खाली जायचं तिकडे पिंजरे टाकायला. तर जाऊ. तर पाहू शकता मित्रांनो हेच ते पिंजरे खेकड्याचे अशा रीतीने असतात. पाहू शकता हे 5 पिंजरे आहेत माझे. आणि हा एक पिंजरा जो वेगळा दिसतो तर हा चौकोन पिंजरा आहे चौकोन आकारामध्ये. आणि हे सर्व गोल आहेत म्हणजे 3 रिंगा असतात. वर एक गोल रिंग आणि मधोमध एक गोल रिंग असते आणि खाली एक गोल रिंग. आणि खेकडा आतमध्ये जाण्यासाठी मार्ग असतो तो हा इकडून. हा जो होल दिसतोय तर हा पिंजरा असा बसवायचा असतो आपल्याला. आणि ह्याच होलामधून खेकडे इकडून असे चढून आतमध्ये जातात. आणि एकदा का आतमध्ये इकडून पडले की त्यांना परत रिटर्न फिरायला चान्स नसतो. जर त्यांनी डेंग्याने नेट वगैरे फाडलं तरच ते पाठी येऊ शकतात नाहीतर ते येऊ शकत नाही. आणि ह्या दोघांच्या म्हणजे त्या होलाच्या आणि ह्या होलाच्या सेंटर भागामध्ये मच्छी बांधली जाते. कारण अशा रीतीने बांधली जाते कारण ती मधोमध बांधायची असते. एक साईडला बांधली तर मग खेकडा कदाचित ह्याच्यावरती बसूनच ती खाऊ शकतो डेंग्याने. जर सेंटरला बांधली बरोबर तर ती मधोमध राहते. खेकडा म्हणजे खायला जायपर्यंत खाली पडून जातो ह्याच्यामध्ये. आणि एकदा ह्याच्यामध्ये पडला की मग तो काय नंतर खाल्ली तर त्याने काय नाही विषय पण ह्याच्यावरून खाल्ली तर मग तो इकडूनच खाऊन रिटर्न फिरू शकतो. आणि जर खेकडे आपल्याला आतमधले काढायचे असतील ह्या पिंजऱ्यातले तर ते इकडे चैन दिलेली असते. तर ही आता चैन तुटली खराब झाली माझी त्यामुळे मी दोरीने शिवतो हे पिंजरे असे. तर ही दोरी खोलायची आणि या चैनीमार्फत ते खेकडे बाहेर काढले जातात. तर अशा रीतीने हा पिंजऱ्याची रचना केली आहे. आणि ही दोरी आपण बांधली आहे जेणेकरून चिपीलाही बांधून ठेवायची आपण. कोल्हे कुत्रे किंवा काय असेल कांडेचूर वगैरे तर ते पिंजऱ्याचे म्हणजे आपला कुठे वडत नेऊ नाही शकत. बांधल्यामुळे पिंजरा आपला जागच्या रागी तिकडेच राहतो. तर अशा रीतीने आहेत पिंजरे. आणि मच्छी पण तुम्हाला दाखवतो. शेंगटी आहे माझ्याकडे हे बघा. तर हे 2 मासे आहेत. हा एक ग्रुपर आहे गोबरा जिवंत आहे तो. मगाशीच मी गरवून आणला होता. आणि एक लास हे मला 2 गरवायला मासे भेटले होते गरवून. आणि ही शेंगटी ही मी विकत आणली आहे खास पिंजऱ्यासाठी. तर ही बघा दाखवतो तुम्हाला. तर ही बघा एवढी मोठी आहे. तर हिचे आता 3 तुकडे होतील एक एवढा आणि एक एवढा. तर हीच ती शेंगटी हा शेंगटी मासा हाच पिंजऱ्याला असा बांधला जातो. तर फटाफट याचे आता तुकडे करून घेतो मी 2-2 आणि ह्याला कसे बांधतात ते सुद्धा दाखवतो तुम्हाला मी. तर हे बघा शेंगटी. तर चला फटाफट कापून घेऊया दाखवतो तुम्हाला कापून. हिच्या सेंटर भागामधून आपण आता 2 तुकडे करतो हिचे कारण ही लहान साईज आहे. जर मोठी असली तर 3 किंवा 4 पीस पण केले तर चालतात. पण आता ही लहान असल्यामुळे हिचे आता 2 तुकडे करतो मधून फाडतो हिला कापतो म्हणजे.
मित्रांनो फायनली आपले तयार झालेत पिंजरे आणि चाललो आता टाकायला. पाणी पण जसं की बघितलं तुम्ही भरलेलं आहे, म्हणजे भरती चालू आहे आणि आता चाललो आहे. तर निखिल आणि निशू, निखिल मयेकर निशांत मयेकर दोघे भाऊ भाऊ आपल्या मदतीला आलेत. त्यांना बोललो जरा सहकार्य करा, तर त्यांचे पिंजरे बसवले त्यांनी आणि ते आता माझे पिंजरे टाकायला आलेत मदत करायला. पाणी झालं आहे फुल, आता थोडा उशीरच झाला आहे आम्हाला टाकायला, तरी पण चाललो आहे. बघूया किती खेकडे भेटतात आपल्याला, काय संपूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, फुल मजा येणार आहे. आणि युवराज पण आला आहे, भाऊ माझा, पप्पा पण आलेत. बघा पाणी फुल झालं एकदम. हे बघा फोर्स बघा पाण्याला किती आहे. तर एक पिंजरा पहिलाच टाकायला चाललो आहे. निखिलला बोललो आता या तुझ्याच हाताने बसव. कारण कसा निखिलला बायंग्यावाला माणूस आहे, टाकेल तिकडे खेकडा भेटतो त्याला, पिंजरा असो नाही तर साव असो. साव टाकला पण तो लगेच तांबोसा वगैरे पटकन काढतो. बायंग्या म्हणजे एक नंबर आहे त्याचा. आणि आता पिंजरा पण आता हा टाकतोय. पिंजरा मित्रांनो बघा कुठचा पिंजरा आहे आणि कुठे टाकतोय आणि नंतर बघा ह्याच्यामध्ये किती खेकडे भेटतात ते. निखिल म्हणजे कसा नादच नाही करायचा. बघा पाणी एवढं झालंय, आता बसवतोय. काय गणस ना मित्रांनो, आता असा पावसाचा सीझन आहे, पाणी तरी अजून निवळ आहे. जेव्हा पाणी खदूळ होईल आणि पाऊस भरपूर पडला की गणस वगैरे भरपूर प्रमाणामध्ये येतात. पायाखाली चालताना पण एकदम म्हणजे जपून चालावं लागतं बघून. पाणी तर खदूळ असं काय दिसत नाही, पण रिस्कवरती जातो आम्ही. तर आता इकडे त्याचा मन करतोय वाटतंय जागा, इथे बसवतोय तो. अशा रीतीने बसवला जातो पिंजरा. आणि दोरी वगैरे बांधून ठेवायची, कारण कोणी म्हणजे खेचला नाही पाहिजे कोल्ह्याने वगैरे, त्यासाठी पाणी सुकल्यावर अशा रीतीने बसवलं आहे. आणि स्पॉट बघा घनदाट चिपी. म्हणता आम्ही दमलाय म्हणता, बसतंय म्हणता आहे पाण्यात पाय सोडून, तर तो बसलाय तिकडे आणि बाकी आम्ही चाललोय आता टाकायला. तर आता निशू भाऊला बोललो दुसरा तू पिंजरा बसव आता. तर आता चौकोन पिंजरा आपला निशांत बसवतोय, म्हणजेच निशू. आपण मित्रांनो एक नंबर आहे भायंग्यामध्ये, म्हणजे दोघे भाऊ बेकारच आहेत, टाकतात पिंजरा तिकडे खेकडा भेटलाच पाहिजे. तर आता बघूया माझा पिंजरा आता टाकतोय तो पहिल्यांदा, किती खेकडे भेटतात बघूया त्याच्यामध्ये. बघा या स्पॉटला बसवतोय आता. बघा जवळजवळ 2-3 मिनटं झाली पिंजरात बसवायला गेली आहेत. अरे शीग मोडशील रे. क्रॅक कर आवाज काढलाय. बसलो वाटतं. चालतं इकडे बसवलाय आणि शिगेचा पण आवाज आलाय. निशू काय विषय मेल्या पिंजरा थोडीशी 500 रुपयाचा नुकसान करशी माझा. तर एक पिंजरा मित्रांनो जो असतो हा खेकड्याचा, तो लोखंडाचा असतो आणि त्याला ते नेट असतं नायलॉनचं शिवलेलं. तर हा एक पिंजरा 500 रुपयाला भेटतो विकत जर घ्यायला गेला तर नवीन. तिसरा पिंजरा आहे आपला हा, तो युवराजला बोलला मी बसव म्हणून त्याच्या हाताने. तर प्रत्येक पिंजरा मित्रांनो आज वेगवेगळ्या माणसाने बसवलेला आहे. बघूया कोणाला कसे किती खेकडे भेटतात. चल आतमध्ये चल. तर झाले फायनली आपले 3 पिंजरे टाकून झालेत आणि आता 2 उरलेत. तर आता अजून पुढे जाऊन बसवू. पिंजरे मित्रांनो कधी पण जवळजवळ नाही बसवायचे, कारण खेकडे मग भेटत नाही तसे. जवळजवळ बसवले तर थोडं अंतर लांब सोडायचं. जर एक पिंजरा एवढ्या भागामध्ये असला तर ते समोरची झाडं दिसतात तेवढ्या भागामध्ये दुसरा पिंजरा असला पाहिजे. तर आता चौथा पिंजरा बसतोय आपला, तिकडे बसवतील आता. शेवटचा पिंजरा आहे, दीपभाई चालला टाकायला. तर शेवटचा पिंजरा मित्रांनो उरला होता, तर बोललो मीच बसवतो हा. बघूया आता माझ्या हाताने आपल्याला काय भेटतंय. फायनली
आपले 5 पिंजरे कंप्लीट झालेत टाकून आणि आता जाऊया घरी आता डायरेक्ट, न जास्त काय चुळबुळ करता. कारण खेकड्यांचं कसं असतं, पाणी शांत लागतं त्यांना टाकल्या, म्हणजे पिंजरे वगैरे आपण टाकले की लगेच जायचं तिकडून. कारण शांत झालं आपलं चावल म्हणजे खेकड्याला लागते आपण असलो तर जागा खाली करायची पटकन ती, म्हणजे खेकडे पटकन बिळातून वगैरे बाहेर पडतात आणि पिंजऱ्यामध्ये वगैरे चढतात आपल्या. तर चाललो आहे आता. तर चला, झालेत आपले 5 पिंजरे बसवून आणि बाहेर पडलो आपण आता. जस्ट चिपीतून गेलो त्या साईडने होतो, आलो इकडून आता. गोल चिप आहे कारण ती पूर्ण, हे बघा फुल जंगलातून असा वाट गेली आहे ही झाडी झुडपीतून. तर पडव्या आता बाहेर. हे बघा परत पाण्यात आलो आहे रिटर्न, परत पाणी लागलं आहे आणि चाललो आहे घरी. तर चला भेटूया डायरेक्ट आता दुपारी पिंजरे उचलताना. हे बघा तर 3:45 वाजलेत मित्रांनो आणि तर चला आता जाऊया पिंजरे उचलायला. पाऊस पण पाहू शकता एकदम जोरदार चालू एकदम. आणि हे पिंजरे जे बघताय तर निखिलचे आहेत, निखिलने टाकलेले, निखिल भाऊने. तर त्याने आणले त्याचे पिंजरे. तर काय नाही, त्याला बारीक सारीक खेकडे भेटलेत त्याच्यामध्ये. हे बघा पाहू शकता लहान लहान आहेत एकदम, 2-2, 3-3 आहेत असे बारीक. काय नाही जास्त बोलतो आणि भिजून आलेत ते दोघं एकदम. तर आता तेच येतात आपल्यासोबत आणि चालू आता माझे पिंजरे उचलायला. तर चला. तर पावसाने मित्रांनो पाहू शकता, हे बघा फुल थैमान घातलं आहे आणि चिखल बघा कंटिन्यू दुपारपासून म्हणजे पाऊस पडतोय. जवळजवळ 1-1.5 वाजल्यापासून चालू झाला आहे, तो कंटिन्यू चालू झाला आहे. हे बघा पाणी किती तुंबलं आहे. आपल्या गावातले महादेव बघा पाणी तुंबलेलं रिकामी करतायत. हे बघा पाऊस फुल भरलेला आहे, फुल एवढा आहे म्हणजे भरलेला तर रात्रभर जाणार नाही. हे बघा पाणी पण एकदम गढूळ झालं आहे, थोडा वेळच पडला आहे, भरपूर गढूळ झालं आहे. सुकती लागली, सुकला आणि सकाळी आपण टाकायला जात होतो पिंजरे व इकडे रस्त्यावरती पाणी होतं आणि आता बघा पूर्ण सुकलं आहे. पक्षी बघा. तर पहिलाच पिंजरा आपल्या निखिल भाऊने बसवला होता, तर त्यालाच बोललो उचलायला, तर गेला उचलायला. तर बघूया पहिल्याच पिंजऱ्यामध्ये काय भेटतं आहे. आणि मी कसा छत्री घेऊन आहे त्यामुळे आतमध्ये जाणं काय पॉसिबल होणार नाही मला. तर निखिलला बोललो जा तू घेऊन ये. तर बघूया, दाखवतो तुम्हाला होतो बाहेर आल्यावर. हां वाटेवरती घनस आहे बोलतो मित्रांनो, जसं की तुम्हाला सकाळी बोललोच होतो मी. पावसाचा सीझन आहे, घनस चालू झाले आहेत. काय बोलतो काय नाही वाटतं. पहिलाच पिंजरा मित्रांनो गेले टाकला होता देशू काय वेळा निघेल्या. हे बघा एक चिपाड आणलाय फक्त बारक केवढो मोठं घनस होतो बोलतात इकडे वाटेवर. सापांमधलाच प्रकार असतो एक पानसाप, तो विषारी पण असतो तसा. हा जाताना गेलं मी काही वाटावलं ना जाताना नशीब मन शाळेजवळ नाही दिसलो. तर आता दुसरा पिंजरा निशूने टाकला होता, तर आता निशू चालला उचलायला. बघूया पाणी पाहू शकता पूर्ण खाली गेलंय. पहिला पिंजरा तर असा आलाय. तर निशूच्या हातचा बघूया पिंजरा. हा इकडे जाता आणि तो काय निशू काय. अरे हा आहेत 3 खेकडे आहेत मित्रांनो. हे बघा एक चांगली मादी आहे मोठी ती एक, आणि हा बघा एक नर. हा मोठवर आहे आणि एकच डेंग्याचा आहे मित्रांनो. चांगले आहेत पण. हे बघा 2 तिकडे एक 3 खेकडे जरी आणलेत निशूने, जाऊ दे चांगली सोय हे केली आहे. हे बघा इकडनं आतमध्ये जाऊ ना, आता कसा जावं लागत. हो आतमध्ये युवराजने टाकला होतो ना मित्रांनो. आता तुम्हाला घनसाचं पण दर्शन देतो. तर निशू आता जात होता उचलायला पिंजरे, तेवढ्यात दिसलाय. हा बघा हा जो दिसतो मित्रांनो, हाच तो घनस साप जो तुम्हाला बोलतोय विषारी असतो. हा बघा निशू पाट्टा, काय करणार
दाखव का रे, हा बघा केवढा मोठा आहे, बापरे. आणि इकडेच पिंजरा टाकलेला आहे मित्रांनो समोर. आता उचलायचा म्हणजे तो पिंजरा आहे तो बघ तिकडे या. तर अशा प्रकारचे मित्रांनो पावसामध्ये प्राणी आपल्याला भेटत असतात पाण्यामध्ये, हे गणस वगैरे. त्यामुळे इकडून म्हणजे चिपीमध्ये वगैरे घुसताना किंवा पाण्यामध्ये जाताना भरपूर टेन्शन असतं डोक्याला, एकदम जपावं लागतं. काय होय होय इकडे जा, घाबरू नको, काढ तू पिंजरो काढून ये एका साईडने. निशू पण घाबरलो हा, कारण ते कसे दिसायला पण काळे असतात एकदम, बघून कसं तरी वाटतं त्यांना, क्यू येते एकदम. आणि आता एकदम पावसाची सुरुवातच आहे. हा तिकडे जा तू, ये सो कडनेर गेला तसो ये सेम. हा इथे सो ये, काय चिपूट तर या का दाखव. थांब थांब नको घाबरू थांब. अरे यार युवराने टाकलेला पिंजरा पूर्णपणे रिकामी आला मित्रांनो. आपला कितवा पिंजरा आहे हो, तिसरो ना, तिसरा पिंजरा पण रिकामी आलाय. आता बघूया, 2 उरलेत अजून, बघूया काय भेटतंय. चौथा पिंजरा उचलायला गेलेत, बघूया आता चौथ्या पिंजऱ्यात काय भेटतं. आणि 5वा या साईडला एक आहे, झाले 2च पिंजरे उरलेत शेवटचे. तर पहिलाच पाऊस पडला आणि आम्हाला गणसाचं दर्शन झालं आहे चिपीमध्ये, त्यामुळे आता पुढे आम्हाला पिंजऱ्या जायला फाटणार एवढी गॅरंटी. परत टाकायचे बोलले तर. आणि ही चिप दरवर्षीप्रमाणे अशीच आहे गणसाची चिप, कारण प्रत्येक वेळी इकडे चिपीमध्ये हा गणस दिसतोच आम्हाला. काय निशू, दरवर्षी दिसतो आम्हाला इकडे लय वेळा. आता दुसरा दिसला, मग अशी निखिलला एक दिसला होता तिकडे पहिलाच पिंजरा उचलताना, आणि आता तिसरा पिंजरा उचलायला गेला निशू तर त्याला पण एक दिसला. तर हा बघा चौथा पिंजरा, आणि याच्यामध्ये 1, 2 आणि 1, 3. तर असे 3 भेटले आहेत छोटे छोटे, पण भरपूर छोटे आहेत एकदम. मग अशी निशूने पिंजरा उचलला त्यातच जरा चांगले भेटले 2-3 खेकडे, हे एकदम लहान आहेत एकदम. आता 5वा पिंजरा उचलायला गेला आहे निशू त्या साईडला. बघूया 5वा पिंजरा, आता शेवटचा पिंजरा उरलाय. काय नाही म्हणता, हा पिंजरा मी टाकला होता शेवटचा 5वा. बघू थांब काहीतरी, हा 150 वाले तरी आहेत ना, बास प्रॉपर ते पण हे बघ, बघू. हा तर 2 तरी आहेत ना प्रॉपर ते पण, हे बघ. हा ही एक मादी, 2 मादी भेटलेत मी टाकलेल्या पिंजऱ्यामध्ये. आणि युवराजने टाकलेला पिंजरा फक्त पूर्णपणे रिकामी आला आहे, बाकी सगळ्यांमध्ये आहेत 1-1, 2-2. तर शेवटी दाखवतो तुम्हाला मी टोटल किती भेटलेत ते. तर चला आता जातो घरी घेऊन फटाफट, चल. तर चाललो आहे मित्रांनो घरी, आता झाले सगळे पिंजरे काढून आपले 5च्या 5. चाललो आहे घरी. तर जास्त काय खेकडे भेटले नाहीत, जवळजवळ त्याच्यात 3, 4, 5 एकूण 7-8 खेकडे भेटलेत आपल्याला. तर जाऊ दे, पहिलीच टाईम होता आणि थोडा उशीर पण झालेला आपल्याला पिंजरे टाकायला, पण भेटलेत नशीब, सुखरूप भेटले पिंजरे. आणि कारण गणसामुळे जरा डोक्याला टेन्शन असतं भरपूर पावसामध्ये, जपून पाय टाकायला लागतो. पाणी खदू असल्यामुळे तळातलं काय दिसत नाही पाण्याच्या, त्यामुळे एकदम भीती असते. तरी पण आमच्या पायामध्ये शूज वगैरे असतात असे, पण काय उपयोग होत नाही एवढा. पण शेवटी भीती वाटतेच मनाला ती, एखादा साप गणस वगैरे दिसला तर. तर मित्रांनो अशा रीतीने तुम्हाला मी दाखवलेत खेकड्याचे पिंजरे टाकून पण, आणि काढूनसुद्धा आपल्याला किती खेकडे भेटलेत आणि किती काय, तर किती कष्ट असतात हे बघितलं आहे तुम्ही. आता आपण सकाळी खेकड्याचे पिंजरे बसवले होते चिपीमध्ये, पाणी भरलेलं तेव्हा, आणि आता पाणी सुकलं तेव्हा उचलले. तर एकूण आपल्याला भेटलेत 7-8 खेकडे भेटलेत. तर ठीक आहे, निदान तेवढे तरी स्टार्टिंगला. नंतर बघू, पाऊस जेव्हा भरपूर मोठा सुरू होईल तेव्हा बघूया किती भेटतात. आम्ही काय म्हणता, नाही पिंजरे टाकलं होते ना, ते उचलून गेलं होतं. तर अशा रीतीने झाले आपला कारोबार, पिंजरे आणलेत आणि चाललो आहे, घर आलं आहे आपलं जवळ आता. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा, आणि आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी वाटली व्हिडिओ. तर पावसाचं तर काय रात्रभर जाणार नाही वाटतं, भरपूर जोरात या, लाईट वगैरे पण आता जाईल पाऊस असल्यामुळे. सो चला भेटूया लवकरच नवीन अशा इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.